जन्मतारीख 5 येते, 14 येते आणि 23 येते. या लोकांसाठी कसं आहे 2026? 5 नंबरनी मागच्या 2.5 वर्षात खूप काही पैसा साठवून ठेवलेला आहे. पण ज्यांचं ह्या वर्षी बर्थडे 5 आहे तर त्यांनी पैसा सांभाळलाय, तो घालवायची वेळ आलेली आहे. ओके. कारण काय होतं की जेव्हा तसं असतं, बुध हा राजकुमार आहे आणि सूर्य हा पिता आहे, तसं आपल्याकडे ग्रहांच्या प्रमाणे पित्याचं आणि पुत्राचं जमत नाही. तसं यांचं जरी पर्सनल इयर मध्ये जरी काउंट होत असलं तरी यांनी मागची पुंजी जमा केली ती ह्या वर्षी धो निघून जाणार आहे. त्यामुळे ह्या वर्षी पैशासाठी यांना हे वर्ष बिलकुल चांगलं नाही. हा, आणि थोडंसं कसं होतं की हे चुकीच्या मार्गाने पैसे लावणार. यांना सांगितलं ना कोणी का तू ह्या वर्षी हे नको करू, तो मुद्दामून करणार. बरोबर. डॉक्टर्स मध्ये म्हणजे डॉक्टरच्या केसेस त्यांच्या बऱ्याच जास्त होतील, म्हणजे खूप प्रमाणात त्यांना डॉक्टरला पैसे द्यावे लागतील. अनेक प्रमाणामध्ये असं, म्हणजे आता हे कसं होतं ग्रहगोचारवर पण बऱ्यापैकी अवलंबून असं, आणि यांची ना नोकरी चेंज होत राहील सारखी, म्हणजे सारखं चेंज, इकडची नोकरी कर, तिकडची ह्या IT इकडे नाही, दुसऱ्या नोकरी सारखं जॉब शोधायचा याच्यामध्ये राहील. हे लोक आहेत ना प्रॉपर्टी विकण्याचे यांचे संकेत आहेत, म्हणजे काहीतरी कारणच नाही आणि हे प्रॉपर्टी विकणार. पैसा चुकीच्या मार्गाने ह्या वर्षी ह्या लोकांचा जाणार, तसा येणार पण तो त्याच्या डबल जाणार ना. मग आलेला पैसा येतोय आणि त्याच्या डबल जातोय तर त्याचा बॅलन्स राहत नाही. त्यामुळे ह्या लोकांनी ना ह्या वर्षी पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.